तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर 24 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे। कारण राज्यातील एकूण 29 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे। तर हे 29 जिल्हे नेमके कोणते आहेत व उर्वरित जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असेल याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। कारण ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे 24/10/2025 रोजीचा म्हणजे 24 ऑक्टोबर रोजीचा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल याविषयीची माहिती अपडेट केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता यामध्ये असणार गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, जालना, त्यानंतर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे हे जे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून येलो अलर्ट मध्ये देण्यात आलेले आहेत। म्हणजेच येथे सतर्कतेचा वॉच बी अवेअर अशा प्रकारचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे। आणि त्याचबरोबर या सर्वच जिल्ह्यांमध्ये हा विजेचा साइन तुम्ही पाहू शकता हा कॉमन आहे। कारण या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलेला असून येथे विजांचा कडकडाट हा देखील 24 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून अपडेट करण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता उर्वरित जिल्हे आपल्या राज्यातील खालील भाग की ज्यामध्ये असणार सोलापूर, सांगली, सातारा, त्यानंतर पुण्याचा वरचा भाग, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर व कोल्हापूरचा समुद्र किनाऱ्याचा भाग हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता। या जिल्ह्यामधील काही 1-2 जिल्हे असे आहेत की तेथे येलो अलर्ट आहे आणि त्याच्यावरती विजेचं साइन आहे। म्हणजेच येथे पाऊस तर होईल पण विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळेल। आणि त्यामधून काही 2-3 जिल्हे असे आहेत की त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा पुण्याचा भाग आहे, एकदम एक मिनिट, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा पुण्याचा भाग आहे, हा रायगडचा भाग आहे, त्यानंतर हा साताऱ्याचा थोडाफार भाग आहे आणि त्यानंतर सातारा पुर्राच आहे। या सर्व 2-4 ठिकाणी येलो अलर्ट आहे पण येथे ढगाचं साइन हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे। म्हणजेच येथे सतर्कतेचा इशारा असून या ठिकाणी या 4 ठिकाणी जेथे जेथे ढगाचं साइन आहे त्या 4 ठिकाणी जोरदार पाऊस ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून 24 ऑक्टोबर रोजी वर्तवण्यात आलेली आहे। आणि हा जो अंदाज आहे या अंदाजानुसार त्या ठिकाणी पाऊस देखील अशा प्रमाणात पडू देखील शकतो आणि पडणारच आहे अशा प्रकारची माहिती आहे। कारण ही जी माहिती आहे ती प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे। आपण यापूर्वी देखील म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजीचा देखील हवामान अंदाज त्यावरती व्हिडिओ बनवला होता। तो अंदाज देखील आपण पाहिला होता। त्या अंदाजानुसार की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ढगाचं साइन होतं, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विजेचं साइन होतं तेथे तेथे पाऊस हा पडलेला आहे। तेथे देखील पाऊस काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस पाहायला मिळाला। त्यामुळे ही देखील माहिती तशाच प्रकारे आहे। आणि यामध्ये तर महाराष्ट्र राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे आणि यामधील 4 ठिकाणी मुसळधार पाऊस अशा प्रकारची माहिती यामध्ये आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 24 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये बऱ्याच म्हणण्यापेक्षा 80% पुढे या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा 100% या जिल्ह्यातील काही ठिकाणांमध्ये पाहायला मिळेल। त्यामध्ये तुम्ही हे सर्व जिल्हे पाहू शकता। खास करून हे 4 ठिकाण त्यामध्ये सातारा, पुण्याचा वरचा भाग, रायगड आणि साताऱ्याचा त्याच्यावरचा भाग त्यामध्ये ढगाचं साइन आहे। त्यामध्ये म्हणजेच येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस हा होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे। आणि त्यानंतर काही खालील भाग सांगली असेल, कोल्हापूर असेल, कोल्हापूरचा समुद्र किनाऱ्याचा भाग असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी देखील येलो अलर्ट आहे, सतर्कतेचा इशारा आहे आणि तेथे विजेचं साइन आहे। याचा अर्थ असा आहे की तेथे विजेचं साइन पाहायला मिळेल आणि पाऊस देखील पाहायला मिळणारच आहे। त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये असणार गोंदिया, नागपूर, त्यानंतर भंडारदरा, वर्धा, अमरावती आणि अकोले या जिल्ह्यांमध्ये फक्त ग्रीन अलर्ट आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे। आणि या सर्व जिल्ह्यांवरती म्हणजे जे 6 जिल्हे आहेत या जिल्ह्यावरती ना ढगाचं साइन आहे ना विजेचं साइन आहे। म्हणजेच येथे फक्त कशाही प्रकारचा हवामान म्हणजेच असं म्हणायचं आहे की येथे कशाही प्रकारचा विजेचा कडकडाट किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार नाही। या
5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस हा शांत असेल, पाऊस हा होणार नाही. आणि त्यानंतर एक जिल्हा पाहू शकता, तो आहे जळगाव, की जो ग्रीन अलर्टमध्ये आहे, पण येथे विजेचं साईन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की येथे ग्रीन अलर्ट असून विजेंचा कडकडाट पाहायला मिळेल आणि या जिल्ह्यातील काही भागात पाऊस देखील पाहायला मिळेल. तर गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही राज्यामध्ये पाहू शकता, पाऊस हा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस देखील पडलेला आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आणि इतरही जिल्हे असतील, की त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा 23 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळाला. आणि आज आपण पाहत आहोत 24 ऑक्टोबर रोजीचा हवामान अंदाज. आणि काल तर फक्त 13 जिल्हे येलो अलर्टमध्ये होते, तर आज एकूण 29 जिल्हे हे येलो अलर्टमध्ये आहेत आणि त्यापैकी 4 जिल्हे असे आहेत की तेथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. तर हा होता प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज की 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असेल, कुठे जोरदार होईल, कुठे विजेंचा कडकडाट पाहायला मिळेल व कुठे जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा होईल आणि कुठे कशा प्रकारचे इशारे हे देण्यात आलेले आहेत, याविषयीची माहिती त्यांनी या नकाशावरती अपडेट केली होती आणि तीच माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारच्या अपडेट्स ह्या ज्या अपडेट्स आहेत, ह्या अपडेट्स प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकृत पोर्टलवर ते दररोजचे दररोज अपडेट करत असतात आणि आपण तीच माहिती पाहण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. ही माहिती जर तुम्हाला समजली असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला अजूनही अशा प्रकारच्या पावसाच्या अपडेट्स ह्या दररोज जर तुम्हाला हव्या असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच अशा अपडेट ज्यावेळेस आपला व्हिडिओ पडेल त्यावेळेस तुम्हाला नक्की अपडेट पावसाची कशी असेल ही मिळेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. म्हणजे अशाच अपडेट्स ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.